जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राजा राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम राजा राम। जय श्रीराम. वेलकम बॅक टू दी अमेरिका पर्व. फायनली 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्रीरामांचं अयोध्येमध्ये पुनरागमन झालेलं आहे आणि अगदी जल्लोषात याचा सोहळा पार पडलेला आहे. तर यावेळी तर रामलल्लाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. तर सर्वांमध्ये खूप उत्साह बघायला मिळाला आणि अगदी सगळी अयोध्या नगरी दुमदुमली होती आणि पूर्ण भारतभरच हा सोहळा साजरा करण्यात आला होता. आपण खूप भाग्यवान आहोत की या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आपण आहोत. तर पूर्ण जगभरातच याचं सेलिब्रेशन झालं. US सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं सेलिब्रेशन झालं. न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअरवरती सुद्धा रामाचं अयोध्येचं जे फोटो आहे तो फोटो तिथं त्यांनी दाखवला होता. जिथं जिथं भारतीय आहेत त्या सर्वच ठिकाणी हे क्षण साजरे करण्यात आले होते आणि दिवाळी अक्षरशः साजरी करण्यात आली होती. तर आम्ही अमेरिकेमधील आमच्या मेम्फिसमध्ये सुद्धा याचं सेलिब्रेशन खूप छान झालं होतं. जगभरात सगळीकडेच कार रॅली काढण्यात आल्या. तसेच मेम्फिसमध्ये सुद्धा यावर्षी कार रॅली छान भगवे झेंडे घेऊन सगळे कार रॅलीमध्ये बरेच जण समाविष्ट झाले होते. तर आम्ही सुद्धा तेवढ्यासाठी टेम्पलमध्ये गेलो होतो. हे स्वामीनारायण मंदिर आहे US मधील. तर इथं सेलिब्रेशन होतं. तर तेवढ्यासाठी म्हणून आम्ही इथं संध्याकाळी आलेलो आहोत. निष्काम व्रत जीवन में प्रकट हो जाए, भरत जैसा प्रेम प्रकट हो जाए और माँ भगवती सीता जैसा अनुराग श्री राम के प्रति। भगवान श्री स्वामीनारायण जी ने अपने वचनामृत में कहा है कि धर्म का एक सुलक्षण ये है कि चरित्र विश्वसनीय हो, वही धर्म का सुचारू रूप से दर्शन। श्री रघुवीर भक्त हितकारी, सुन लीजिए प्रभु अर्ज हमारी। खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि खूप उत्साह सर्वांमध्येच बघायला मिळाला. अगदी आपण भारतात नाही आहोत असं कुठेच वाटलं नाही. तर कार्यक्रमासाठी कुणीही घरून दिवा वगैरे आणू शकत नाही. तेवढ्यासाठी यांनी हे असे इलेक्ट्रॉनिक दिवे ठेवलेले होते प्रत्येक सीट समोर, जेणेकरून आपण प्रत्येकजण आरती करू शकतो. काही मोजकी आरतीचे ताटंसुद्धा त्यांनी तयार केलेले होते आणि ते सर्वांमध्ये ज्याचं भाग्य त्याच्यापर्यंत ते आरती करण्याचं भाग्य त्याला मिळत होतं. तर शेवटी अगदी शेवटच्या 2 ओळींसाठी मलासुद्धा आरती करता आली. त्यामुळे अजूनच खूप छान वाटलं आणि खूप खुश झालं. 2 ते 3 तास हा कार्यक्रम चालला आणि खुशविकाने खूप छान सपोर्ट केला. तर पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर दर्शन इथं घेतलं आणि महाप्रसादाचं आयोजन होतं. सो नंतर आम्ही महाप्रसादसुद्धा खाल्ला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी ध्यानी मनी सुद्धा नसताना अयोध्येचे तांदूळ, अयोध्येच्या ज्या अक्षदा सर्वत्र वाटलेल्या होत्या त्या अक्षदा आमच्यापर्यंतसुद्धा इथं US मिळाल्या आणि पूजेच्या आधी त्या आम्हाला मिळाल्या. तर त्यामुळे खूप छान वाटते. जय श्री राम. तर कधीतरी खुशविकाला छानपैकी सीतेसारखं तयार करावं ही खूप दिवसांपासूनची इच्छा होती माझी, की तिला सीतामाता बनवावं आणि फोटोशूट करावं. आणि आज तो योग आला. खूप इच्छा होती कधीपासून, परंतु सुचतच नव्हतं की काय करावं. तर खुशविकाला लहानपणी दगडूशेठ गणपतीच्या मंदिरातनं मिळालेले हे वस्त्र आहेत. तर त्यांच्यापासून मी तिला ती साडी नेसवली. आर्टिफिशियल फुलं होते त्याची ज्वेलरी तयार केली. वाटीपासनं परडी तयार केली फुलं ठेवण्यासाठी आणि रुद्राक्ष होता. तर अशी सीता कशी वाटली? One eternity later. तर ही अशी रामलल्लाची प्रिंट आउट काढून आणली मी. फोटो तर अजून काही अवेलेबल नाहीये आणि घाईघाईमध्ये अजून फ्रेम वगैरे पण नाही आणली.
तर घरातल्या घरात छोटीशी इथं पूजा करतो आहोत आम्ही. जे तुम्ही मगाशी बघितलं टेम्पलमध्ये, तर मंदिरांमध्ये सुट्टीच्या दिवशी इथं मोस्टली जे काही कार्यक्रम असतात ते केले जातात. तर तेवढ्यासाठी म्हणून आदल्या दिवशीच इथं जे सेलिब्रेशन होतं, जी पूजा वगैरे होती, तर ते करून घेतलं होतं. तर आता घरातल्या घरात छोटीशी पूजा इथं मी मांडते आहे. तर तेवढ्यासाठी छोटंसं हे असं डेकोरेशन केलं आहे. मे बी अजून मी हे व्हिडिओमध्ये हे मंदिराची जागा चेंज केली, देवघर चेंज केलं, तर ते दाखवलं ना. तर फर्स्ट टाईमच मे बी बघत असाल, बरेच दिवस झाले, परंतु आपला लांब व्हिडिओ कुठलाच मी अपलोड केला नव्हता, त्यामुळे कधी हे दाखवू शकले नाही मंदिरांविषयी. तर त्या ठिकाणी पूजा करताना थोडंसं दिशेचा वगैरे थोडंसं मला डाऊट वाटत होता. तर तेवढ्यासाठी हा छोटासा एक टेबल घेऊन आले होते. थोडा छोटा होतोय तो, परंतु ठीक आहे. म्हणजे छान आहे. म्हणजे एका साईडला छान व्यवस्थित अशी जागा पण आहे की ती एकदम समोरही येत नाही खेळताना वगैरे, म्हणजे धक्का लागणार नाही खुशविकाचा. तर असं हे छानसं देवघर पण सेट झालं आहे. आणि असं छोटंसं जे सुचलं ते बाहेर वेदर खूप खराब आहे, त्यामुळे खूप मोठं काही बाहेर वगैरे तर काहीच करता येणार नाही स्नोफॉल झालेला असल्यामुळे. परंतु घरातल्या घरात आता एक छोटीशी पूजा आपण करून घेऊयात. तर आता इथं मी प्रसादाची तयारी करते आहे. तर प्रसादासाठी थोडासा शिरा भाजून घेते आहे आता. स्नोफॉल झालेला असल्यामुळे वेदर खूप खराब आहे, त्यामुळे आम्ही डोअरच्या बाहेर काहीच करू शकत नाही. अगदी दारापर्यंत स्नो जमा झालेला आहे. तर घरातल्या घरात फक्त थोडेसे दिवे लावून घेतले आणि ह्या त्याच्या अक्षदा आहेत, तर त्यांची इथं पूजा करून घेते मी. तर छान छोटे छोटे पॅकेट्स असे यांनी करून दिलेले आहेत. आणि तिथं मंदिरामध्ये आम्ही विचारलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की हे तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये, म्हणजे तुमच्या पर्समध्ये वगैरे जिथे तुम्ही पैसे ठेवता, तर तिथं ठेवायचे आहेत. तर मी आता थोडेसे देवाला वाहते आणि नंतर मग त्या ठेवते. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला, रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला, रांजण गावाला गावाला महागणपती नांदला, रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. प्रभू श्री रामचंद्राची कृपा आमच्या सर्वांवरतीच अशीच राहो. तर असा हा आजचा व्लॉग होता, छोटीशी पूजा होती. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे लाईक, शेअर, कमेंट्स थ्रू सांगत राहा. जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.